ओ दादानू व्हिडिओ कसलं करीत राहता वडापाव खायला या। आता मार्ग काढायचा आहे याच्यातनं आपल्याला मंडळीनू। थांब थांब मी आलो, थांब थांब फ्रेश होतो मग हा बाहेर नको येऊ। नमस्कार मंडळीनू, मी कोकणी माणूस बाबू दादा, काय समजली तर मंडळीनू सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता माझी तयारी झाली, बॅग बिग घेऊन डबा घेतला, आता निघतोय जस्ट मागच्या दरवाजात उभा आहे, तिकडनं निघून पुढनं। आणि आज कामाचा 8वा दिवस आहे, 8वायला लागतोय 8वा दिवस। हां तर सकाळी सकाळी जरा अक्षय दादाच्या घराचा आणि इकडचा समोरचा व्ह्यू दाखवतो आणि मग निघूया। हा गावाकडच्या आठवणी यूट्यूब चॅनल आहे माझा जुना, लॉकडाऊनमध्ये सुरू केलेला, त्याचा आपला अक्षय दादा आहे त्याच्या मोबाईलवर, त्याचा हा घर आहे। हां मस्त बघा धूर येतो सकाळचा, वहिनीने चूल पेटवली नाही। आणि हा समोर घर बंद असतो तो आपल्या स्वरूपचा आहे माड, आणि समोर विलाजांचा घर, आणि टाकीच्या बाजूला पंदल, पंदलीतला पाटाचा पाणी आणि नल, आणि बाबू मागणं वराटतोय करतोय। चला आता निघूया। हां काय रे लबाडा, हां माझ्या व्हिडिओत वरडून वाट लावतोस व्हिडिओची, आप करू आप, चल येतो संध्याकाळी, हां झोपू नको घरी यायच्या आधी, टाटा कर, टाटा टाटा कर, नाही करणार रागावला आहेस, चल मी निघतो। हां हा बघ निघालो मी, टाटा टाटा बाबा येतो। हां आता गेला ना टाटा लबाड, चल चल, हां येतो काय, चला संध्याकाळी येणार मी। आज 3-4 मिनटं लवकर निघालोय, 41 झाले। आणि आज घराकडनं खालच्या बाजून निघता वरच्या बाजून जातो, म्हणजे का दररोज काय दाखवायला काहीतरी वेगळेपणा पाहिजे ना, मग आज वेगळी वाट दाखवतो। दादाच्या घराकडनं जाण्यापेक्षा वरती आमच्या गुरांचं वाडा आहेत तिकडनं नेतो। बघा हा सर्व माझ्या अंगण्याच्या समोरचा अडुळसा वगैरे, वरती आमच्या काकांचं घर, आणि इकडनं ही पायवाट घराच्या वरच्या बाजून जाते गुरांच्या वाड्यात जायला। ए बबड्या चल टाटा कर मला, टाटा बाय बाय, आता हसतोय। हां हा वाडा, ह्याच्यात एक बैल आहे पांडू, मस्तपैकी या चिवारीचा पाला खातो कोवला कोवला। आणि ह आपलं वाडं, वाड्याकडनं ही वाट आहे, 3च आहेत वाडं, त्याच्यात ह्यात पण 2च बैल आहेत, आणि ह्या एकाचं 2 भाग होतं, त्यात एकात पहिली गुरा होती विलादांची, पण आता गावाला कोण नाही राहिला, सगळी मुंबईला, त्यामुळे गुरा पण नाही। ह्याच्यात फक्त आता मला वाटतं यांची पण 2च आहेत, हां एवढीच झाली आहेत, तर पहिली लय होती। हा बघा खालनं फणसाकडनं इथं आलो, समोर भात सुरू झाला का आपला रस्ता सुरू झाला। अशा वाडीतनं बाहेर पडायच्या जेवढ्या जेवढ्या पायवाट आहेत तशा दाखवीन एक दिवस, या खालच्या वाटत नेन आपल्या पहिलीकडच्या महाडिक वाटारातनं रस्त्यावर कुठून जायचं दाखवीन। हां चला तिकडे बघा चंदू दादा, आपलं तो ओंकार आहे ना स्कूटीवाला, मला आणतो कधी कधी, तो माने, त्यांचं घर, त्यांनी पण मस्त धुरबीर येतो बघा चुलीचा। आता आपण जाऊ पुढं। पक्ष्यांचा आवाज आहे का, मी शांत राहतो। चपलांचा पण आवाज येतो ना, हळू चालतो। ह्या वडावर असतील भरपूर बसलेलं, तिकडनं आवाज जास्त येतोय पक्ष्यांचा। डाव्या बाजूला चांदाडीवर एक पिवळ्या रंगाचा पक्षी बसलाय, दिसला काय गेला वाटतं, किंगफिशर होता काय, नाही माहिती नाही मला, कुठे गेला तो बघा, तो बघा सायावर बसलाय, त्या आंब्यावर गेला, शे झूमवाला भारी कॅमेरा, डोळ्यांना दिसतोय तो मला, एकदम पिवळा आहे, नाव नाही माहिती। चला
तुमच्यापैकी कोण असं ते नाही का भारीतले असे मोठे कॅमेरे घेऊन फोटो बिटो काढतात एकदम किती पण लांब असतात ते झूम करून, तर या इकडे गावात भरपूर पक्षी आहेत. मी फिरवून अख्खा गाव तुम्हाला. लांब जायची गरज पण नाही. आमच्या घराच्या पुढं आमचा पाणवठा आहे ना, तिकडेच लय असतील. सुट्टी आता ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा दाखवला आहे. तरी परत एकदा आता सगळे बघतात नवीन नवीन चांगले व्ह्यूज येतात, तर परत एकदा पाणवठा दाखव सुट्टीच्या दिवशी. तसे या आबलोलीच्या रस्त्याला असतात ते सगळे फोटोग्राफर भारीतले कॅमेरेवाले, रस्त्याने सगळे पक्षी बिक्षींची चित्र काढीत, फोटो काढीत, छायाचित्र. हां, अंकुशदादाच्या वाडीत पोचला मी, मधली वाडी. अंकुशदादाचा फोन आला तर म्हणतो 7 वाजलं, मी पुढे गेला. तर आता मधल्यावाडीच्या बोर्डाच्या इथं नाही आहे, पण पुढच्या पहिल्याच वाकणापर्यंत पोचला आहे. त्याला आता गाठीन मी जाऊन. तोपर्यंत तुम्हाला डेलाची फुलं दाखवता. मस्त आहेत ना. तर दसऱ्यात शाळेत सरस्वती पूजन होईल ना, त्यावेळेला आमच्या टायमाला आम्ही गोंड्याची फुलं आणि ही डेलाची फुलं फेमस होती. म्हणजे आम्ही पोरासली रानात फिरून फिरून कोणत्या नाचण्या भातांच्या बांधावर इकडं असतील तिकडनं काढून न्यायची. मस्तपैकी पाठीवर सरस्वती काढायची. माझी चित्रकला चांगली, म्हणजे मला येतच नाही, त्यामुळे मी काय अशी ती खरीखुरी काढायचं नाही. कुणी दिलान काढून तर, नाही तर मी आपली ती आकड्यांची ती काढायची. भोपलीचा फूल काय म्हणता हो? आज वाज पुढं सरकलो का हो? शूटिंगच्या नादात आलो का काय पुढं? हां, ठीक आहे चालेल. तसा का आपला नेहमीचा टाईम जागा आहे तो, काय एवढा काय आरुजच्या घराच्या पुढंच आला अंकुशदादा, जास्त लांब नाही. काय म्हणतो मग, काय शूट केला हो? गुड मॉर्निंग बोलतायत तुम्हाला दादा. गुड मॉर्निंग. हां, काय शूट करणार आज? काय शूट करणार? आम्ही दोघं मिळून त्याच्या कोकणी माणूस चॅनलसाठी कॉमेडी रील्स वगैरे खूप पहिल्यापासून करतो. ब्लॉग वगैरे मी आता चालू केलेत. त्यामुळं आमच्या इन्स्टा पेजला जर तुम्ही गेलात अस्सल कोकणी आणि कोकणी माणूसला, किंवा गावाकडच्या आठवणीला, आम्ही तिघं एकत्र कॉलॅब करतो, तर तुम्हाला आमच्या कॉमेडी रीलच जास्त बघायला मिळतील. सो जा आणि कॉमेडी पण व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता, रील्स. बाकी अजून काय काय बऱ्याच गोष्टी म्हणजे ब्लॉग आम्ही करतो मी, किंवा केल्यात त्या हळूहळू सांगेन. ब्लॉग आम्ही कोणीच म्हणजे स्टार्टिंग पासून केलेले नाहीत. ब्लॉग नाही आम्ही स्टार्ट केला आहे. म्हणजे आम्ही चॅनल सुरू केलं होतं तेव्हा ते 5 मिनिटाची स्टोरी, 10 मिनिटाची स्टोरी, अशी कॉमेडी काहीतरी लिहून करून स्क्रिप्टसारखं करायचा. ब्लॉग वगैरे जेव्हा अगदी लॉकडाऊनमधली पोरं सगळी मुंबईला गेली, मग कोण राहिली नाही सोबतीला, तेव्हा मग एकटा मग आता काय करणार तर ब्लॉग चालू केले. करूया मंडळींनो. अंकुश आता मागं आला आहे, डापलेवाडी फाट्यावर थांबलाय, जरा उभा आहे. मी पुढे जातो सचिनदाच्या घराशी. त्याचं काम आहे म्हणजे काय, तर इन्स्टाला अशा प्रवासाची, जसा मी पूर्ण ब्लॉग बनवतो ना, तसा आता मिनी ब्लॉग बनवतो ना, रील टाईप. तर मग फक्त त्यावेळेस तर शूट करून ठेवतो आणि घरात येऊन व्हॉइस ओव्हर द्यायचं असतं त्याला. तर मग घरात त्याला काय बाकी सगळं TV व्ह्यू चालू असते, डिस्टर्ब होतो आवाजात. तर तिथं तो म्हणतो शांतता पण आहे आणि बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा आवाज आहे, तो छान फील होईल ना, म्हणजे वेगळी म्युझिक लावायला नको. मग तो तिथं व्हॉइस ओव्हर देतो आहे, मी पुढे जातो आणि सचिनदाला गाठतो. म्हणजे का 6:15 व्हायला आले तर त्याला वाटायला नको हे का अजून आले नाहीत, म्हणून आपण वेळेवर पोचलेला बरा. पक्षी मोठं छोटं सगळंच ओरडत असतात.
त्या माडावर वरटतोय पक्षी तो मोठा. हो ककनेरा बोलतात त्याला आमच्याकडे. जाऊ उडाला उडाला एकदम मोठ्या त्वचेचा असतो नाही, पांढऱ्या काळ्या रंगाचा. त्याला इंग्रजीत काय नाव बोलतात मला नाही माहिती हो. काय जण त्याला गरुड पक्षी म्हणतात, काय आम्ही ककनेरा म्हणतो. हरकत नाही दादा, भारी गेले. आम्हाला माहिती आहे किती उशीर झाला तरी तुम्ही आम्हाला 8:30ला पोहोचवणारच गेटवर. आमचे चिरंजीव जातात क्लासला, त्यांना पण सोडायचं. हा 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 आज छान आहे. क्लासला जातो ना. क्लास त्या शाळेला कुठे तिकडेच आहे ना. क्लास आहे म्हणून लवकर, क्लासकडे लवकर. मंडळींनो नमस्कार, सुप्रभात. आता कामावर या गुड मॉर्निंग. मंडळींनो वाट लागली, माझा आलाच आता. हा चालतो. हा तर मंडळींनो सगळं बसलेले आहेत गाडीत आणि आता आपली गाडी निघाली तळीच्या दिशेने. आज विशाल नाही कॉलेजला. काय म्हणजे आला नाही, तब्येत नाही बरोबर. होय काय? 2 दिवस नाही आला. ओके. अक्षयचं घे. गुड मॉर्निंग. लावून ठेव. सुंदर रस्ता सुंदर. सलपेवाडी सलपेवाडी पिंपरला कनेक्ट होणारा. काल इथंच रानकोंबड्या दिसल्या होत्या पुढे काय, म्हणून आज ऑन करून ठेवलाय. आत पण दिसत नाही. आता ठरवून काय माहितच नाही. हा नाही. बाबू हे तळीवर पुराणं काम बघूया काय आपण. हा बघूया ना. आपल्या मार्गातून काय करायचं, ज्यांना कोणाला शक्य होईल ना 10-12 हजार भेटले ना, हा त्यांना लावून टाकू कामाला गावातून. बरं पडेल म्हणजे ना. आपल्या तिथे तवेरा बाहेर काढू. हा म्हणजे तवेरा जवळ सर्वांना जवळ काम आणि पण तुम्हाला होईल. पण कामाला कमी पैसे भेटतील थोडंफार. हम्म. असं पोरांना लावून टाकू आपल्या करूया ना. माध्यमातून. आता आपल्याला चान्स मिळालाय तर हळूहळू जे आहेत कोण गावात गावात इच्छुक आहेत ना, करणारे, पोरं हा. म्हणतायत ना, त्यांना लावायचं आपल्या ते आता मार्फत. हे- नाव तरी काढतील आपलं कधी ती. व्हिडिओ बघून 1-2 जणांनी विचारले ना तुम्हाला. ही दिसली टिटिवरी आहे काय? मस्त 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 टिटिवरी टिटिव उडाली. चला चला धरण बघून झालेलं आहे. आता आपण जाऊया. गाडी थांबवून काय येताना काळोख होतं ना, म्हणून आता जरा दिवसाचं बघून घ्या. शांत आहे वगैरे. शांत मग, आणि पाणी पण शांत, जरा पण हलत नाही, वारा नाही ना का, एकदम प्लेन. असं वाटतंय तेलाचा थर आहे. चलो बाय. आपल्या गाडीचा लास्ट स्टॉप आहे. इथून डायरेक्ट तळीला थांबते गाडी. आपले पार्टनर आले गाडीमध्ये. गुड मॉर्निंग. चला चलो. लाल लाल गाडी आलेली, लाल लाल.
आता मार्ग काढायचा आहे इथनं आपल्याला मंडळीनू. काय अंकुश दादा? होय बा, शांतता बा. काय रे झाला? सगळं कोकणची राणी. हा हे बघ कोकणची राणी. पुढे लिहिलं आहे काय ट्रकवर? हा, ते बघ. मंडळीनू ही बघा कोकणची राणी. चिराट हे चिराट. सामनेवाला नंबर. हा कोकणची राणी. ही राणी नाही, हा राणा आहे. राणी म्हणजे आपली लालपरी. बघा मंदिर समोर किती सुंदर मंदिर येत आहे. वेळम पांगारी गावातला आहे हा. आणि हा पांगारी गाव. तो बोर्ड परवा वाचला होता. हा बघा पांगारी. मंडळीनू हा बघा मैदान. आणि विशेष म्हणजे इथं स्तंभ मांडलेला आहे. तुम्हाला बारीकचं दिसलं असतील व्हिडिओ. हा इथं नेहमी खेळत असतात. आपण पण लवकरच खेळू. पाऊस बी संपल्यावर सुरुवात करू. तर तिकडे बंगलं बिंगलं बघा मस्त पैकी. बंगलं आता इथं दिसतील परत. मग अशी लांबनं दाखवलं तर दाखवतो तुम्हाला. आलं काय? हा इथं वर ना. हा इकडं दिसत. तिकडे वर आहे, तिकडे वर आहे. दिसतील आता, दिसतील. हे बघा, हे बघा. कमेंट दिसते होती. आपण आता वेळम गावात आहोत. हा वेळम गावामध्ये आहोत आपण. ते वेळमवाला तर वडापावला माहिती आहे ना. हा पुढच्या वाकणात वेळम गावातला फेमस वडापाव आहे. वडापाव अगदी गुहागर तालुक्यात तळीकडे फेमस आहे. हे बघा. ही समोर बघा काय आहे नाव. ते तिथं निळ. हा गेली. हा ती टपरी आहे. हिरवा रंग असा होता ना. जय जय. कोकणातला पोरगा. ही चिवारी बघा मंडळी किती मस्त अशी डेरेदार फुललेली. आणि बांधावर हे बघा सीन बघा. घरासमोर एवढे चिवारे आहेत ना. वा मस्तच रे. हा व्हिडिओ मला जर जमला तर मी स्लो मोशन मध्ये तुम्हाला दाखवीन एडिटिंगला. चिवारीचा. हा चिवारी जाताना एकदा नीट बघता येईल ना त्यांना. हे हा चिवारी लय चिवारी आहे इकडं.
दाखवून यायचा. हा त्याला लय म्हणजे हिंदी तो मराठी VCR ना विषया VCR. हा काय ती मजा होती ती. भारी डोक्यावरून भारी. आणि तो टीव्ही डोक्यावरून घेऊन डोक्यावर यायचा. मग घेऊन यायचा. तो पण वाडीत आणि नाही गावात बाजूच्या नाही, गावात बाजूच्या गावात म्हणजे तो तेव्हा भेटायचा कुठे माहितीये काय, साळवी हेदवी हेदवी साळवी. हा देसाई सॉरी. ते हा. पूजा कोणाची असली काय असलं का चला पडद्यावर होय. पिक्चर अंगणात टीव्ही लावायची. हा. चला येतात त्याला. मला आठवतंय जण्याताने मी डोक्यावर टीव्ही आणलेला होता. खालच्या शिरत जाताना कोणतरी एक फेमस आहे बेर्डेचा कोणतरी का कोणतरी हा चलो. त्याच्याकडनं. हा अशा आणायचो टीव्ही. म्हणजे कोणता बारसा असेल लग्नाचा काय पिक्चर ठेवायचा असेल तर एक म्हणजे 3.5-4 किलोमीटर चालत जाऊन एक बाजूच्या गावातनं टीव्ही आणायचा डोक्यावरनं तेवढा अंतर चालत. आणि ते VCR असायचे तर मग पिक्चर बघायचे. तर जाण्याच्या बहिणीचा लग्नाचा काय हे असतो ना कार्यक्रम तेव्हा लावली होती 2 पिक्चर. तेव्हा एक गोविंदाचा आणि संजय दत्तचा अंडे का फंडा आहे ना, त्या पिक्चरचं नाव काय जोडी नंबर 1 ना, तो पिक्चर बघितलेला होता. मग एवढं भारी आठवण येत ना त्या. अगदी तेरेनाम सुद्धा आम्ही आमच्या गुरुजींच्या अंगण्यात उन्हाळ्याच्या टायमाला VCR वर बघितलेलं आहे. तेरेनाम लगान पण तसाच बघितलेला. आबलो इथनं या वरच्या काकींची घरभरणीची हा त्यांची नाटकं मी टीव्ही बघत लावून बघितले VCR वर. होय काय व्हिडिओ क्या बात आहे. VCD यायची माहिती आहे ना. मग नंतर होय VCD यायची नंतर. VCR नंतर मग CD यायला लागली ती. VCD नंबर DVD. आता पेनड्राईव्ह काय आणि ऑनलाईन सगळं झालं. आता तर काय कुठं स्टोअर करायची पण गरज नाही. शृंगार तळी. तळीवरनं बोलता बोलता कधी कंपनी आली कळला पण नाही मंडळी. चला आलो टाइम उतरूया. हो असं एक टाटा. चला चला गाडी तो 2 व्हीलर आला या व्हिडिओ बनवायच्या नादात. चला पोचलेलं आहे आज पण नेहमीप्रमाणे टायमावर. आता भेटू संध्याकाळी. टाटा. चला 6 वाजले. 6 वाजले. पाऊस तर वातावरण आहे. होय चला. कंपनी वरचं बटन बंद करूया. काय करू सुरू करू. हा बंद कर. हा आज कंपनी सुटल्यावर सुपर संध्याकाळ बोलायला मिळाला नाही. अचानक दादा लगेच आला त्यामुळे गाडीतनं बसून डायरेक्ट तळीला आलेल्या बाजारपेठेत. आणि आता आमचं काम आहे तुम्हाला दाखवतो दुकान. आपल्या चिंद्रवळे गावातल्या सलपीवाडीतले आहेत मथे काका, त्यांचं दुकान आहे. तर त्यांना आज भेटायचं आहे. जरा काम आहे त्याला दाखवतो. नवीन लाल परी चकाचक एकदम. कलर एवढा भारी म्हणजे असं चमकतो. हे समोर आहे साई कृपा. तिकडे आपल्याला जायचं आहे. हां साई कृपा. हां तर साई कृपावाल्यांना भेटलो. तर एक काम होतं तर केलं. एक विषय त्यांच्याशी बोलायचा होता ते झाला. आता अजून आपल्या चिंद्रवळे गावातलाच एक. हो नमस्कार. काय म्हणतात बरेच ना. नमस्कार नमस्कार.
दादाने ओळखलं मला, थँक्यू. चला तर हां अजून एक आहे वाशिष्ठी डेअरी, आपल्या चिंद्रवळे गावातल्या डापळे दादांचा आहे, त्यांना पण भेटायचं आहे. तर का भेटतोय ते काम मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी निघताना सविस्तर सांगेन, ठीक आहे. अजून काय वाशिष्ठीला तिकडे जायचं आहे ना. चला ही समोर आहे वाशिष्ठी शॉपिंग. चला जाऊया. वाशिष्ठीवाल्यांकडे गेलो होतो पण ते दादा काय नव्हते आणि फोन करून आता बघूया एकदा काय झालं तर. त्याला आता काय वस्तू घ्यायच्यात एक दोन ते घेऊया आणि मग गाडीत बसूया. आज पण दादा CNG भरायला गेला होता, आज पण त्याचं काम झाला नाही, CNG नाही आहे. मग तो वेळम फाट्यावर उभा आहे. चला चला. हे घेतलं तू? घेत नाहीस काय कॅडबरी वगैरे? ते आता पुढे नाक्यावर बघतो, नाही तर राहू द्या. घ्यायचं होतं पण आता कुठं जाणार, तेवढं आहे की तर पुढे थांबू. मंडळीनू तळीच्या बाजारपेठेच्या बाहेर वेळम फाट्यावर आल्यावर मला आठवण आली का बाबूसाठी खाऊन घेऊन जायचं आहे. बायकोन पण काहीतरी सांगितलं नाही, एक दोन वस्तू घरातले उद्या भाजी बिजीला दररोज काय लागतं तिथं. फाट्यावरच एक भाजीवाला दुकान दुसरं आहे काय, तिथं गेलो, सर्व घेतला. दादाला परत त्रास दिला, दोनदा थांबवला दादाला मी आज आणि निघालेला आहे. मस्त काळू खायला आला, पाऊस नाही आहे, मस्त ऊन होता दिवसभर, पण भारी आहे वातावरण. कॅमेरा उलटा घेतला तर हां तसाच घेतो मी. भात बघा मस्त. इकडे गावात आहे, तिकडे भात आहे. अरे अंकुश दादा, आता सचिन दादा आपल्याला एवढा गाडी बिडीतनं मस्त आणतो, बाकी व्यवहाराच्या गोष्टी व्यवहाराच्या जागेवर, पण एवढी आपली सोय केली ना त्याबद्दल आपल्याला काहीतरी त्याला वेळमचा फेमस वडापाव वगैरे खिलवला पाहिजे का नाही. एक दिवस जरा देऊया हा काय लवकरच. हा तुमच्या पेमेंट होऊ दे. हा पेमेंट वगैरे आता होईल रे, तुम्हाला काम घेतलं ते मार्गस्थ होऊ दे. होय होय. दादा बोलला पैशांची पेमेंटची काय काळजी करू नका, काम काय महिनाभरा पगार बिगार पहिला होऊ दे, मग सावकाश तुम्ही काय ते मला दिवाळी येते महिन्याची एकदाच द्या. त्यामुळे आमचा लय म्हणजे लय सोपं काम झाला. कारण एसटी न्यायला कसा व्हायचा, दररोज पैसे आणायला लागायचे, दररोज बा आज 100 पाहिजे 200 पाहिजे. माणसाला कसा हातात पैसा आल्यावर एक रकमी कोणाला द्यायला काय वाटत नाही, पण दररोज सुट्टे पैसे आणा होता कठीण काम होतं. त्यामुळे दादा तू समजून घेतल्याबद्दल थँक्यू. किंवा आता आम्ही एकदम निर्धास्त आहोत. घरातनं निघताना आम्हाला पॉकेटात किती आहे बघायची गरज लागत नाही. बिंदास चालत येतो, दादाच्या गाडीत बसतो, महिना झाल्यावर मग दादाला द्यायचे ते काय देव. बरोबर. सो चला आजच आपण उतरू वेलमचे. अरे वा एक नंबर. आता मला अंकुश दादाला दाखवलंच पाहिजे. लाईट लावा लाईट चालूच आहे मागा आहे काय. हा बघा अंकुश दादानी शब्द दिला म्हणजे आज वेलमचा वडापावला गाडी थांबणारच. चला आज ठीक आहे, ओके.
वडापाव जाम फेमस आहे, मग चांगला आहे उगाच काय. वडापाववाल्यांचं मी आपण ओळख पण करून देतो ना, हा आपले मित्र आहेत ते. होय. तिथे नेटवर्क असलं पाहिजे बघ. हा ना, आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ, शूट करून ठेवू. अरे रे. आता नेमकं तिथे काय होईल माहिती काय, हा दशपूजा लागलेली असेल. हा होय, ट्रॅव्हल्स वाल्यांचा टाइम झालाय ना. Timing आहे ना मंडळीनू, ते हमारा दोस्त गाडी है. आपली रस्त्यावरून डाव्या बाजूला खाली उतरते म्हणजे वेळमच्या वडापावला आपली गाडी तो थांबलेली काय आहे. वडापाववाला तो. आणि हे समोर वडापाव गर्दी पण आहे, विद्यार्थिनी पण आहेत, गावातली माणसं पण आहेत. आणि आपण काय जायचं आहे ना, चला. ते पार्सल घेतोस का? त्याला गरम गरम तिथं खायला आवडतं, त्यामुळे पार्सल तो काय घेण्यातलं नाही. काचा बी त्याला बंद केलीस, पाऊस नाही ना. चला. हा लावून घेतो मासे. होय. अंकित आता बोल दिया ना, आपला म्हणजे कामच झाला आता मस्तपैकी. कुठे गेला का तो नादिल? ये. हो अस्सल ककडी. अस्सल कुलती नमस्कार, त्यानं बोलतो आम्ही त्या दिवशी. उलटा होतोय. नाही ते कसं मी मलाच दाखवते ना, आता त्यांना दाखवते. हां हे आहेत आपले वेळूंची फेमस वडापाव. गरम गरम वाडी काढतायत, आता आपण खाऊया थोड्या वेळ. गरमागरम वडापाव खायला सुरुवात. अंकुश तिकडे व्हिडिओज करतोय, नंतर येईल तो, त्याला जास्त आवडते. एक आला का 2-3 खाल्ल्याशिवाय जायत नाही. आपला नाझील भाऊ पण खातोय वडापाव फेमस. फेमस फेमस. ठेवतो हां, गरम गरम आहे. मी भाजल. ओ दादानू, व्हिडिओ कसलं करीत राहता, वडापाव खायला या. हा कोकणी माणूस, बसा बसा, बसून खा आरामात. चला वडापाव खाल्लेलं मस्त आहे की. आता बसता गाडी, ट्रॅव्हल्स आल्या सगळ्या, ट्रॅफिक झाला जाम, तेव्हा दादान गाडी पुढं काढला नाही. हे बघा गाडी अंकुश तिकडे चालतोय. चला चला, मी जातोय पुढं. ट्रॅव्हल्स चला. लेट झाला का? लेट झाला. गरमागरम वडापाव. हा मस्त. हा झणझणीत झणझणीत गरमचा वडापाव. ही पायाखाली पिशवी काय आहे? दुधाची आहे. दुधाची आहे ना. हा चला जाऊ दे रे गाडी, टांग टांग. टिंटिन वाजेल आपले. मस्त वाटला एकदम गरम गरम. आणि आजचा स्पॉन्सर होता कोकणी माणूस अंकुश दादा, त्यामुळं धन्यवाद. कालोखात मी दिसत नसेल कदाचित तुम्हाला. हे मागची लाईट लावू जरा. नाही लागत आहे. पुढे आहे, लागली नाही, लावली. हा तर मस्तपैकी खाल्लेला आता जाता आहे. गरम गरम कधी पण ना वडापाव गरम गरम खायचा असतो. म्हणजे का, एकतर खाताना मजा येते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडापाव खाऊन झाल्यानंतर चांगला 1 किलोमीटर तरी पुढे जाईपर्यंत आपण वडापाव खाल्लेला होता हा लक्षात राहतं. कारण तोंड भाजलेलं असतं. हा त्यामुळे. आणि ना मिरची खाल्ली रे. अंकुश दादाला कधी पण गरम गरमच खायला आवडतं. आम्ही इथं पण कधी आलेला ना, तर दादा होतं वडापावला, दादा बोलतात का दादानू आताच काढलेत 5 मिनिटापूर्वी. अंकुशदा बोलतो नाही, आम्ही 5 मिनिटं थांबतो, पण आम्हाला आता समोर गरम गरम काढून द्या, कारण आम्हाला तोंड भाजला असं गरम गरम खायला आवडतं. चला, बोलल्याप्रमाणे अंकुश दादा लगेच 5 मिनिटात तयारी केली आणि पार्टी दिलेली आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. पुढच्या राऊंडला मी करीन काहीतरी. आता आपण पुढचा रस्ता बघूया. ओके. हा बघा, वडापावची स्टोरी बोलत बोलत आपण पांगारी जवळ पोचलेला, पांगारी फाट्याजवळ पटकन वेळून सोडून पांगारी गावाकडे पोचलेला पण आपण.
रातकिड्यांचा आवाज बघा कसा येतोय तो. कोण सांगतो पतलीला पिंपरला हनुमान मंदिर. जय हनुमान. चला आता आपला नाझील भाऊ उतरल. चलो स्टॉप. नाझील भाऊचा स्टॉप आला. चला टाटा. टाटा उद्या सकाळी लवकर 7 वाजता रेडी. सचिन दादाची लवकरची शिफ्ट आहे. ओके. मी एकच वडापाव खाणार होतो मी डबल उगाच खाल्ला का मस्त तर होता. गरम गरम भारी एकदम. ना गरम होता रे हा घरी जाऊन जेवण संपत नाही. हा, मग संध्याकाळचं मग माझा पण तास होता आहे. 2 वडापाव दिला. पहिला गरम दिल्यानंतर थंड जरा होता रे. होय काय. दुसरा दिल्यानंतर तोंडच भाजला माझा. गरम होता जाम ना. दुसरा हा, दुसरा घेतला ना, म्हणजे हे. काढूनच दिला ना लगेच. काढून दिला होय, पहिला होय. वाटा थंड होता होय पहिला थंड असा नाही नाही थंड पण होता. हा बऱ्यापैकी होता. पण दुसरा अगदीच काढून दिला कडे इथनं. हम्म. माझा कुठं आहे त्याच्या मी 3 वडापाव खातो. हा मी त्याच्याकडे अंकुशने गेलो ना. होय 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 तुम्हाला. कधी कधी त्याचे पैसे पण देत नाही. अरे मी निघून जातो. होय काय काय विचारत पण नाही तो. भारी माणूस आहे तो. मी काय करतो कधी पॅसेंजर आलो ना तिथे हा लावतो होताच वडापाव खायला ना. हा तो मला विचारत पण नाही देतोच घर पैसे. बरा मंडळी मस्त तू. आहे. खरोखर चांगला आहे माणूस तुम्हाला. हा बघ ते काका ना हा फेमस पण खूप आहे ना. हो आणि आताच नाही जुना आहे तो. जुना म्हणजे आपण रिक्षा खूप जुना व्यवसाय आहे. आहे होय एक मार्गाचा मळ्यातले पण मस्त आहे फेमस. पण त्याची चव बदलली त्याची आता. स्वादिष्ट तो हा ना वडापावाला. मंडोलीनो पिंपर जवळ लावा आम्ही आणि ही गुरा बघा रस्त्यावर. पण ती उन्हाळ नाही आहेत. आधी व्हिडिओ सुरू करायच्या आधी तो आला कसा ना? एक दादा पण होतं रस्त्यावर राखणला आहेत. तर त्यांची वाडी जवळ घरा असतील. नाही तर काय काय गुरा अशी चराय बाहेर पडली ना तर त्यांना घरातला रस्ता विसरून जातात. मग असं रात्री अपरात्री न्यायला यायला लागतं त्यांना. असा पण असेल. मालक आलाय आता. होय दादा मालक आहेत तर रस्त्यावर उभं होतं. मागं. पण काय समजत नाही. पण ते तर काय करतील आता. किती कालोखातनं नेतील तशा त्यांच्या गुरांच्या मूडवर तर कधी निघतील तेव्हा जातील. निघून जातील घरात. आमच्या वाडीत पण काय काय बैलांना नाही दाव्यावरनं सुटलं का डायरेक्ट अंकुशच्या वाडीत येतात धावत. संध्याकाळी रात्री न्याय वेळेला यायला लागतो. चांगली आहेत पाठी आहेत जा. चांगली आहेत. लाईट आहे तुमच्याकडे. बॅटरी ठेवायची नाही बॅगेत टाकून छोटी. नाही मोबाईलचा टॉर्च असतो ना नाही तरी पण बॅटरी तरी पण बॅटरी ठेवाय. हो रात्रीचं उशीर होतो कधी आता. बॅटरी टाकायची एक छोटीशी टाकायची. आज टाकतो बॅगेत आठवणे. हां मोबाईलचा टॉर्च आपल्या पुरताच असतो. वाकान माऊलंगीवाडीचा वाकान आलेला आहे. चला मंडळीनो पोचलो आपल्या रस्त्याला. बरोबर 7:30 बरोबर आलेला आहे. हा अंकुश आता येता बाय काय लॉक झाला. अरे हो चला टाटा. आज काय तू मिनी व्लॉग क्लोज नाही केलास. बघू. हा ठीक आहे चला 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 7:30 पोचलोय.
आता 2 मिनिटात घरात. घराजवळ पोचला. काय म्हणता वाय बाबड्या? ये 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 ये. थांब थांब मी आलो. थांब थांब फ्रेश होतो मग ये. हा बाहेर नको येऊ.